नमस्कार. मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या 22व्या एपिसोडमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. रसिक हो, आत्ता तुम्ही इलेक्ट्रिक पियानोवर सहज सुंदर बोटं फिरताना बघितली. ते आहेत प्रसिद्ध अरेंजर, प्रसिद्ध कीबोर्ड प्लेयर आणि प्रसिद्ध संगीतकार आणि माझा एक जुना मित्र जितेंद्र कुलकर्णी. हाय जितेंद्र. हाय पराग. जितेंद्र, मी तुला अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून एक उत्तम म्युझिशियन म्हणून तुला बघत आलो आहे. तुझ्याबद्दल आज मला छान जाणून घ्यायचं आहे. या फील्डमध्ये तू एक उत्तम म्युझिशियन म्हणून जरी काम करत असलास तरी माझ्या माहितीप्रमाणे आपल्या संगीत क्षेत्रात तुझी सुरुवात एक गायक म्हणून झालेली आहे. त्याबद्दल सांग. हो पराग, वयाच्या साधारणतः 15व्या वर्षापर्यंत मी गाणंच गायचो. त्याची गंमत अशी झाली, 3री-4थीत मी होतो आणि पुण्याच्या बाल शिक्षण मंदिर या प्राथमिक शाळेमध्ये मी शिकायचो. आणि आमच्या एक शिक्षिका होत्या लिमयबाई म्हणून, अतिशय कडक शिस्तीच्या लिमयबाई होत्या त्या. आणि अचानक त्यांनी मला एक दिवस बोलवलं, म्हणले हे गाणं आहे, हे तू बसवायचंस आणि म्हणायचं आहे. आपल्या शाळेतर्फे आंतरशालेय संगीत स्पर्धा आहे, त्यामध्ये तुला म्हणायचं आहे. तो होतं असं की शाळेतर्फे 2 एंट्र्या आवश्यक होत्या प्रत्येक शाळेतर्फे, आणि आमच्या शाळेतर्फे 1 एंट्री झाली होती, दुसऱ्या एंट्रीला कोणी नव्हतंच. त्यामुळे मला माहीत नाही की, मला आठवत पण नाही की लिमयबाईंनी मलाच का निवडलं. कदाचित त्यांना माहिती होतं कुठून तरी की माझ्या घरी थोडंसं गाण्याचं वातावरण आहे. आई गायची, आजी गायची, मी गात असावं असं त्यांना वाटलं असावं. तर त्यांनी मला गाणं बसवायला सांगितलं आणि मी गाणं बसवलंही आणि आंतरशालेय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. ती माझी माझं पहिलं स्पर्धात्मक क्षेत्रातलं गाणं. तर गमतीची गोष्ट अशी, मी त्या स्पर्धेमध्ये 3रा आलो. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे पहिले जे 2 जण आले होते त्यांची नावं खूप विख्यात आहेत. त्या स्पर्धेमध्ये पहिला आलेला होता तो आनंद भाटे, जो आत्ताचा आनंद गंधर्व म्हणून अतिशय प्रख्यात गायक आहे. आणि दुसरा आला होता ते संजीव अभ्यंकर, जो आमच्या शाळेत माझ्याबरोबरच शिकत होता. आणि आमच्या शाळेतली पहिली एंट्री होता संजीव अभ्यंकर आणि दुसरी एंट्री म्हणून मी गाणं गायलं होतं. तर अशी माझी गायक म्हणून सुरुवात झाली. आणि त्यानंतर मी 5वीमध्ये पुण्यातल्या विख्यात ज्ञानप्रबोधिनी या शाळेमध्ये गेलो. या शाळेमध्ये मात्र माझ्या कलागुणांना खूप मोठा वाव मिळाला आणि त्यामुळे माझं गाणं, माझं हार्मोनियम वादन, अशा अनेक क्षेत्रामध्ये मी जे काय करत होतं ते बहरत गेलं. त्याला अजून जास्त एक्सपोजर मिळालं आणि कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी गातच होतो. इव्हन ज्ञानप्रबोधिनीमध्ये आमच्या शाळेची प्रार्थनासुद्धा मीच अख्ख्या शाळेला सांगायचो. वा वा, क्या बात है. पहिलं पारितोषिक आनंद भाटे, द्वितीय पारितोषिक संजीव अभ्यंकर आणि 3रं पारितोषिक जितेंद्र कुलकर्णी. ऐकूनच खूप छान वाटतं. जितेंद्र, आत्ता तू बोलता बोलता उल्लेख केलास हार्मोनियम वादनाचा. मला त्याच विषयाकडे यायचं आहे. मला असंही कळलं आहे की तू अगदी 10-11 वर्षाचा असताना तुझ्या हार्मोनियम वादनाबद्दल पु ल देशपांड्यांकडून तुला खास शाबासकी मिळाली आहे. त्याबद्दल सविस्तर सांग. हो पराग, त्याचं झालं असं की मी पुण्याच्या गोडसे संगीत विद्यालयामध्ये, जे पत्र्यामारुती चौकामध्ये होतं, तर तिथे हार्मोनियम शिकायला जायचो. आणि रंजनाताई गोडसे मला हार्मोनियम शिकवायच्या. तर एक दिवस त्यांनी सांगितलं की उद्या क्लास झाल्यानंतर घरी सांग, थोडा उशीर होईल. काय हरकत नाही, मी सांगितलं घरी. आणि दुसऱ्या दिवशी क्लास झाला रेग्युलर आमचा. त्यानंतर म्हणले, आता मी तुला नाट्यगीत शिकवणार आहे, तर ते नाट्यगीत 2-3 दिवस मी तुला शिकवीन, ते लक्षात ठेव आणि नीट वाजव. मी म्हटलं ठीक आहे. तर त्या मला शिकवायला, त्यावेळेला टेप रेकॉर्डर वगैरे काही नव्हते, आमच्याकडेही नव्हते आणि त्यांच्याकडेही नव्हते. तर त्या वाजून दाखवायच्या, मी वाजवायचो. त्या गाऊन दाखवायच्या, मी वाजवायचं. अशा पद्धतीने मी ते नाट्यगीत शिकलो. मला कळेना पण हे का मला शिकवत आहेत. म्हणून मी त्यांना विचारलं, बाई मला तुम्ही का शिकवताय हे. ते म्हणल्या, तर पुढच्या आठवड्यामध्ये तुला FTI मध्ये जाऊन हे वाजवायचं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तर त्यावेळेला त्याच क्लासमध्ये माझ्या साथीला तबलजी असायचा, तो म्हणजे राजू असबनीस, तुला माहिती आहे. तर राजू असबनीस आणि आम्ही दोघांनी प्रॅक्टिस केली आणि तो दिवस आला, आम्ही FTI मध्ये गेलो.
तर आमच्या क्लासचे संचालक मधुकर गोडसे ते आम्हाला घेऊन गेले आणि जसं आम्ही FTIच्या स्टुडिओमध्ये पाऊल ठेवलं तर तिथं समोर प्रत्यक्ष साक्षात पु ल देशपांडे उभे आणि मधुकर गोडसे पुलंशी बोलायला लागले की पुलं आम्ही घेऊन आलोय मुलांना, चांगली मुलं चांगली वाजवतात. तेव्हा मला कळलं की पुलंवर एक डॉक्युमेंटरी तयार होत होती आणि त्यावेळेला लहानपणचे पुलं म्हणून हार्मोनियम वाजवणारा कोणतरी चांगला मुलगा त्यांना हवा होता आणि मधुकर गोडसे आणि पु ल देशपांडे यांचा चांगला परिचय होता. तर त्यामुळे मधुकर गोडसेंच्या क्लासमधला चांगला वाजवणारा मुलगा म्हणून माझी निवड झाली होती. तर मी पुलंना मी चेहऱ्याने तर नक्कीच ओळखत होतो. तर मी नमस्कार केला आणि मला पुलं म्हणले, काय रे बसवलंयस ना नीट नाट्यगीत? म्हटलं हो बसवलंय ना, व्यवस्थित बसवलंय. वाजवशील ना नीट? हो हो वाजवेन ना व्यवस्थित. त्या वयामध्ये थोडीशी भीती अशी काही नसायची, त्यामुळे मीही म्हटलं हो वाजवीन ना. आणि आमचं शूटिंग झालं आणि 1-2 टेकमध्ये आमचं शूटिंगही पूर्ण झालं. आणि शूटिंग झाल्यानंतर मात्र पुलं जवळ आले. त्यांनी मला, राजूला दोघांना मांडीवर बसवलं. आमचं खूप कौतुक केलं आणि मला म्हटलंय तुझ्या बोटामध्ये आहे कला, सोडू नकोस ती, चालू ठेव, हार्मोनियम वाजवणं चालू ठेव. हे जे त्यांचे शब्द आहेत ते माझ्यासाठी खूपच आयुष्यात पुढे खूपच प्रेरणा देणारे ठरले. रसिक हो, आता आपण ती क्लिप बघूया ज्याचा उल्लेख जितेंद्रने आता केलाय. की माझ्या धाकट्या भावाने तबला ठेकादाराचा आणि माझं पेटी वादन. आम्ही दोघे नेहमीचे यशस्वी कलावंत आणि ऐकायला माझे वडील आणि आई हे प्रेमश होते. आणि वाजवायचं काय, बालगंधर्वांची गाणी. रसिक हो, आत्ता या क्लिपमध्ये तुम्ही एक लहान मुलगा हार्मोनियम वाजवताना बघितला, तो जितेंद्र होता. वाह जितेंद्र, पुलंनी तुला एक आशीर्वादाच्या रूपाने तुला जी शाबासकी दिली आहे की तुझ्या हातात कला आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ते स्वतः उत्तम हार्मोनियम वादक होते आणि कदाचित त्यांना तेव्हाच कळलं असेल की हा पोरगा पुढे नाव काढणार. जितेंद्र, खरं तर तुझी सुरुवात एक गायक म्हणून झाली, मग तू हार्मोनियम वाजवायला लागलास, पण तू कीबोर्डकडे कसा वळलास? पराग, मी शाळेतून जसा कॉलेजमध्ये गेलो तसा सगळ्यांचाच होतो, तशा एकदम नवीन विश्वाला मी सामोरा गेलो. शाळेमध्ये हार्मोनियम, तबला, गाणं, सतार, व्हायोलिन, बासरी अशी आपली इंडियन इन्स्ट्रुमेंट्स मला बऱ्यापैकी माहिती होते. त्यांच्याबद्दलचं थोडंफार ज्ञानही होतं. पण पाश्चात्य इन्स्ट्रुमेंटचं फारसं काही ज्ञान नव्हतं. म्हणजे सिंथेसायझर म्हणा, पियानो म्हणा, अकॉस्टिक गिटार म्हणा. कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोडं या वाद्यांना एक्सपोजर मिळायला लागलं मला. आमच्या मॉडर्न महाविद्यालयाचं कलामंडळ होतं, तर त्या कलामंडळाचे सर माझ्याकडे आले, म्हणले तू गातोस आणि तू हार्मोनियम वाजवतोस, आपल्या कॉलेजमध्ये गायक तर खूप आहेत, हार्मोनियम वाजवणारा कोणी नाही आहे. तर हे जे काय आपलं महाविद्यालयांतर्गत किंवा आंतरमहाविद्यालयाच्या स्पर्धा होतील त्यामध्ये आपल्या कॉलेजच्या वतीनं तू हार्मोनियम वाजव. काही हरकत नाही, मी वाजवेन. तर तशी माझ्या हार्मोनियम वादनाला सुरुवात झाली. गाणं तसं मागे पडायला लागलं आणि फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे इनसिंक नावाची आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आयोजित केली जायची दरवर्षी. त्या स्पर्धेमध्ये आमच्या कॉलेजतर्फे आमची टीम आणि मी त्याचा लीडर म्हणून परफॉर्मन्सला आम्ही गेलो. त्या स्पर्धेमध्ये मात्र वाद्य फर्ग्युसन महाविद्यालयाने सगळ्यांसाठी अरेंज केलेली असायची. तीच वाद्य सर्व महाविद्यालयांच्या पार्टिसिपंट्सनी वाजवायची असं होतं. त्यामुळे जशी आमची टीम स्टेजवर गेली, अचानक माझ्यासमोर 5 ऑक्टेव्हचा सिंथेसायझर समोर दिसला, जो मी आयुष्यात एवढ्या जवळनं पहिल्यांदाच पाहिला. आणि मला सुचेनाच की अरे या ऑक्टेव्हमध्ये वाजवायचं का त्या ऑक्टेव्हमध्ये वाजवायचं, कुठला साऊंड वाजवायचा, कुठला टोन वाजवायचा. प्रचंड गोंधळलो होतो मी त्यावेळेला. पण तरीसुद्धा त्या परिस्थितीत थोडा काहीतरी धीर करून मी पटकन 10 मिनिटात काय 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 त्यात आहे ते बघितलं आणि ती स्पर्धा उत्तम रीतीनं पार पाडली आणि त्यामध्ये मला उत्तम वादकाचं प्राईजही मिळालं.
तर अशा रीतीनं गाण्याकडनं पेटीकडनं कीबोर्ड म्हणजे सिंथेसायझर या वाद्याकडे मी वळलो. आणि त्यानंतर मात्र माझ्यावर जो शिक्का बसला सिंथेसायझर वादकाचा तो आत्तापर्यंत आहे. मला वाटतं तो शिक्का नाही तर एक फॅन्टॅस्टिक कीबोर्ड प्लेअर म्हणून तुझी ती एक पहचान आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये फक्त 10 मिनिटं तुला मिळाली होती. तो कीबोर्ड तू बघितलास आणि लगेच वाजवलास आणि उत्तम वादकाचं तुला बक्षीस मिळालं, हे त्याचं उदाहरण आहे. पण मला एक विचारायचं आहे की त्यानंतर एक प्रोफेशनल कीबोर्ड प्लेअर अशी सुरुवात तुझी कशी झाली? अशाच अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आम्ही सगळे गाजवत राहिलो. आणि एका स्पर्धेनंतर गमतीची गोष्ट आहे, एका स्पर्धेनंतर एकाच दिवशी मला पुण्यातले 3 प्रसिद्ध ऑर्केस्ट्राचे ओनर्स म्हणा किंवा चालक म्हणा मला भेटले होते. पहिला होता एंटरटेनर्स ऑर्केस्ट्रा, ज्यांचे मोहनकुमार भंडारी, ज्यांचा माझा बराच काळ नंतरही संबंध राहिला. ते मला भेटले आणि म्हणले, अरे आमच्याबरोबर तू वाजवशील का? त्याच दिवशी म्युझिकल स्टार्स म्हणून दुसरा एक ऑर्केस्ट्रा होता, त्याचे ओनर माणिक बजाज, तेही मला येऊन भेटले. तेही म्हटले तू आमच्याबरोबर वाजवशील का? आणि मला फोन आला पुण्यातला सुप्रसिद्ध मेलडी मेकर्स या संचाकडनंही की तू आमच्याबरोबर वाजवायला येशील का? तर अशा रीतीनं प्रोफेशनल सिंथेसायझर वादक म्हणून एकाच दिवशी मला 3 अपॉर्च्युनिटीज आल्या आणि त्यातली एक मी निवडली, ती मेलडी मेकर्समध्ये जायची. त्यानंतर 2 वर्ष मी त्यांच्याबरोबर प्रोफेशनल सिंथेसायझर वादक म्हणून काम केलं आणि अशी माझी सुरुवात झाली. अरे तुझं प्लेईंगच असं आहे की कोणीही तुझ्या वादनाच्या प्रेमात पडेल. आणि तुझी नोटेशन लिहिण्याची पद्धत, सगळं डिटेलिंग त्याच्यात असतं. म्हणजे व्हायोलिन्सचा पार्ट पहिले लिहिलेला असतो, त्याच्याखाली चेलोचा पार्ट लिहिलेला असतो, मग काही स्ट्रोक पार्ट असेल तर तो लिहिलेला असतो, त्याची हार्मनी खाली लिहिलेली असते आणि त्याचबरोबर संपूर्ण गाण्याची हार्मनी लिहिलेली असते. म्हणजे सगळं एका कागदावर पूर्ण गाण्याचं नोटेशन असतं. हे मी काम तुझं बघितलं आहे, कारण आपण एकत्र खूप काम केलं आहे, हा माझा अनुभव आहे. मला तुझ्याबद्दल प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे तू खूप टेक्नोसॅव्ही आहेस. म्हणजे बदलत्या काळाप्रमाणे नवीन नवीन सगळी इक्विपमेंट्स तू वापरत असतोस स्टेजवर. पण मला सांग, ही तुझी आवड म्हणून की तुझं प्रोफेशन म्हणून? टेक्निकली अपडेट असणं हा मुळात स्वभाव असायला लागतो. आणि मला वाटतं पराग, तो माझा स्थायी भाव आहे की एक तर मी फिजिक्स ग्रॅज्युएट, त्यामुळे टेक्निकल टर्म्स आणि एखाद्या सिंथेसायझर बरोबर असलेल्या मॅन्युअलमधली भाषा ती समजणं मला तसं जरा सोपं जातं. हार्मोनियमवरनं मी सिंथेसायझर या वाद्यावर जसा आपाप वळलो तेव्हा मला लक्षात आलं की इतके दिवस आपण एक वाद्य वाजवत होतो. सिंथेसायझर हे नुसतं वाद्य नाही, तर हे एक यंत्र देखील आहे. आणि यंत्र आलं म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या भागांचा आणि त्याच्या आतमध्ये काय आहे त्या थेअरीचा, त्यातल्या ते कसं वर्क करतं, ते कसं काम करतं, त्या सगळ्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे जसं माझ्या हातात वेगवेगळी सिंथेसायझर्स यायला लागली तसं वेगवेगळे मॅन्युअल्स पण आली त्या सिंथेसायझरची, आणि त्या मॅन्युअल्सचा मी अभ्यास करायला लागलो. आजकालच्या काळात सिंथेसायझर हे सिंथेसायझर नाही आहेत, दे आर जस्ट कीबोर्ड्स. पूर्वी सिंथेसायझर होते म्हणजे तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हजारो साऊंड्स नसायचे, मोजके 10-12 साऊंड्स असायचे. ते सुद्धा तुम्हाला दिलेल्या वेव्हफॉर्ममधनं बनवायला लागायचे. म्हणजे साईन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, तर साईन वेव्हपासनं फ्लूट बनवायची, स्क्वेअर वेव्हपासनं रीड इन्स्ट्रुमेंट बनवायचं. हे त्यावेळेला मला कळत गेलं आणि त्यामुळंच माझं टेक्निकली मी अपडेटही जसं जसं सिंथेसायझर बदलत गेले तसं त्याचं टेक्निकल अपडेशनही माझं होत गेलं आणि मी शिकत गेलो. मला आठवतं मेलडी मेकर्समध्ये असताना पहिला मिडी सिक्वेन्सर, मिडी ही टर्मिनॉलॉजी सुद्धा 1990 साली खूप नवीन होती. पहिला मिडी सिक्वेन्सर आला होता MC50. त्यावेळेला सिंथेसायझरमध्ये प्रोग्रामिंग करायची पण सोय नव्हती, तर तो सिक्वेन्सर वापरून सुद्धा मी एक गाणं प्रोग्राम केलं होतं. हे मला आणि त्याचा नंतर मला खूप फायदा झाला. बरं, या टेक्निकली अपडेट असण्याच्या ध्यासापायी मी बरीच वेगवेगळी प्रकारची इन्स्ट्रुमेंट घेतली. पराग, काही वर्षापूर्वी एक अतिशय लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट घेतलं, त्याला सिंथेसायझर म्हणता येईलही किंवा म्हणता येणार नाही, अतिशय वेगळं वाद्य आहे.
त्या वाद्याचं नाव आहे हॅकन कॉन्टिन्युम फिंगरबोर्ड. बर. जेव्हा मी ते भारतात घेतलं, पहिल्या 2-4 लोकांपैकीच होतो मी ते वाद्य घेणारा. आणि ते असं वाद्य आहे की त्याला कीजच नाही आहेत. इट्स अ फ्लॅट बोर्ड आणि तुम्ही हात स्लाईड करून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते वाजवू शकता. ते कोणाकडेच नसल्यामुळे मला ते शिकवणार कोणी नव्हतं. त्यावेळेला मीच माझा गुरु झालो आणि मीच माझा शिष्य झालो आणि जरा माझ्या पद्धतीने ते गाणं वाजवायचा मी प्रयत्न करतोय. अजूनही ते वाद्य शिकतच आहे. आपल्या प्रेक्षकांना मी त्या गाण्याचा एक छोटासा डेमो देऊ इच्छितो. हो, अगदी नक्की आवडेल. वा वा जितेंद्र, सुपर. अरे काय वाजवलंस तू. ॲज अ म्युझिशियन मला कळू शकतं की हे इन्स्ट्रुमेंट वाजवणं किती कठीण आहे. जराही बोट इकडचं तिकडे झालं तर पूर्ण बेसूर वाजण्याची शक्यता आहे. पण तुझ्यासारख्या म्युझिशियनला ते काहीच कठीण नाही. मला तुझ्या बाबतीत अजून एक प्रश्न नेहमी पडतो की तू खरं तर इतका फॅन्टॅस्टिक म्युझिशियन आणि खूप बिझी आर्टिस्ट, तरीसुद्धा तू बरीच वर्ष बँकेत सर्व्हिस करत होतास. हे कसं काय?
हो बरं. साधारणतः 1992 साली मी मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा सोडला आणि मी ठरवलं की आता आपण या क्षेत्रामध्ये फ्रीलान्स वादक म्हणून काम करावं. त्यासाठी काय लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या पैसे खर्च करून स्वतःचा कीबोर्ड घेणे वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या आणि 4-1 वर्ष मी फ्रीलान्स म्हणून वादक म्हणून काम करत होतो. पण म्हणजे आर्थिक सेटलमेंट येत होती, पण आर्थिक प्रगती काही होत नव्हती आणि मला गेल्या 8-10 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरनं साधारण कळत होतं की आपली आर्थिक प्रगती काही होत नाही आहे. तर कुठेतरी मी ठरवत होते आपल्याला काहीतरी वेगळं करायची गरज पडेल आयुष्यात, कारण असं आयुष्य चालणार नाही. त्या काळी एवढे पैसे मिळायचे नाहीत संगीत क्षेत्रामध्ये. तर म्हणलं आपण काय करूया. तर त्यावेळेला कॉम्प्युटर्सच्या जमान्याला सुरुवात झाली होती. म्हणून मी 1994 का 93 साली मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट या कोर्सला ॲडमिशन घेतली. 2 वर्षाचा मास्टर्सचा कोर्स होता तो करायला सुरुवात करता करता मनात काय 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 चालू होतं आणि अचानक पेपरात जाहिरात आली होती की नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगची पुण्यातल्याच एका मल्टी शेड्युल्ड कोऑपरेटिव्ह बँकेची परीक्षा आहे आणि ती परीक्षा देऊ शकता कोणी. तर सहज विचार आला की देऊन टाकू आपण परीक्षा. काही अभ्यास नाही केला, काही केलं नाही, परीक्षा दिली आणि त्यानंतर 3 वर्षांनी मी ती परीक्षा पास झाल्याचं कळलं आणि बँकेच्या इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि कुठेतरी मनात असं वाटलं मला की आता आपल्याला आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक प्रगती आपली जास्त होईल, नोकरी करून बघायला काय हरकत आहे. मी इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यू चांगला झाला, मला नोकरीही मिळाली, तीही पुण्यातच मिळाली. त्यामुळे एक प्रकारचा थोडंसं कम्फर्टेबल झोन होता जोपर्यंत मी नोकरी जॉईन करत होतो तोपर्यंत. त्यानंतर साधारण 8-10 वर्ष मी नोकरी केली. नोकरी आणि म्युझिक असं दोन्ही करत होतो. पण नोकरी करताना मला जी जाणीव झाली ती मी नोकरी केली नसती तर कदाचित झाली नसती. नोकरी करताना मला डेफिनेटली कळलं की हे काम आपलं नाही, आपण करायचं ते फक्त म्युझिकच करायचं. त्यामुळे माझा जेवढा पेशन्स टिकला तोपर्यंत 8-10 वर्ष नोकरी केल्यानंतर मी राजीनामा देऊन पूर्ण वेळ म्युझिकमध्ये काम करायला लागलो. तेव्हा तू घेतलेलं डिसिजन अगदी करेक्ट होतं याचा अनुभव तुला देखील आला असेल, कारण तुझ्यातल्या एका वेगळ्या टॅलेंटला त्या डिसिजनमुळे स्कोप मिळाला आणि ती तुझ्यातली टॅलेंट म्हणजे तू एक उत्तम संगीतकार आहेस. फिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. छोड़ो दुनियादारी, सोड फिकर सारी, ही वेळ आहे तुझे. आम्ही सात पुते गोड उत्साहावानी रांगडे, आम्ही सात पुते गोड उत्साहावानी रांगडे. तात भरल्या बुऱ्या नावाचे चौघडे, हर एकाची बात न्यारी दिल एकच सापडे. चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. ही आणि अशी अनेक हिट गाणी तुझ्या नावावर जमा आहेत, पण त्यातही विशेष गोष्ट अशी की सचिन पिळगावकरजींनी अलीकडच्या काळात जे हिट चित्रपट दिले आहेत ॲज अ डिरेक्टर त्याचं संगीत तुझं आहे. मला सांग, सचिनजींची आणि तुझी ओळख कशी झाली, त्या सगळ्या प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. मी संगीतकार होऊ शकीन याची हलकीशी जाणीव मला मी 8वी-9वीत असतानाच झाली होती. त्यासाठी कारण होते माझ्या वडिलांचे मित्र प्रदीप बडवे. एकदा असंच ते घरी आले असताना वडील म्हणले, चल यांना गाणं म्हणून दाखव रे. म्हणून मी कुठलं तरी गाणं म्हणून दाखवलं होतं आणि मग वडील आणि ते त्यांच्या गप्पांमध्ये रंगले. मी पलीकडे तबला वाजवतोय, मध्येच पेटी वाजवतो, माझं बरोबरच काय काय चाललं होतं. तर अचानक बडवे काका म्हणले, अरे
हा तर तबला वाजवतो, पेटी वाजवतो, गातोही, म्हणजे हा संगीतकार होणार. तर कुठंतरी बॅक ऑफ द माइंड माझ्या मनात ते वाक्य इतकं रजिस्टर झालं आणि समहाव मला वाटलं की अरे हो, आपण होऊ शकतो. बडवे काकांनी हा संगीतकार होण्याचा विचार मनात घातल्यानंतर मला आठवतंय इंटर कॉलेज संगीत स्पर्धांमध्ये गद्दक्कर संगीत स्पर्धा अशी BJ मेडिकल कॉलेज ऑर्गनाईज करायचं. त्या संगीत स्पर्धेमध्ये एक आयटम असायचा की त्यांनी दिलेल्या काव्याला प्रत्येक कॉलेजनी चाल द्यायची आणि सादर करायचं. तर आमच्या कॉलेज साठी जी कविता आली होती त्याला मी चाल दिली होती आणि मी आणि अजून एक माझा मित्र ती गायलो आणि त्या माझ्या चालीला उत्तम संगीताचं बक्षीस मिळालं होतं. आणि मला अजूनही आठवतंय, पुण्यातले प्रसिद्ध संगीतकार सुरेंद्र अकोलकर सर त्यावेळेला जज म्हणून होते आणि त्यांच्यातर्फे मला ते माझं संगीतकार म्हणून मिळालेलं पहिलं पारितोषिक. आणि तेव्हा मात्र मला खूप मोठा बूस्ट मिळाला होता आणि असा माझा संगीत देण्याकडे कल वाढला. तर बॅक टू आपण सचिन पिळगावकरांची ओळख कशी आली त्याच्याकडे येऊ. मी जसं फ्रीलान्स म्युझिशियनशिपचं काम करायला लागलो होतो त्याच्याबरोबर हळूहळू माझ्यातला संगीतकार, माझ्यातला अरेंजर असा जागा होत होता आणि मिळतील ती कामं मी ॲक्सेप्ट करायला लागलो होतो. आणि त्याच वेळेला पुण्यामध्ये मोहनकुमार भंडारी यांनी त्यांचा एक मॉम रेकॉर्डिंग स्टुडिओ असा स्टुडिओ सुरू केला. तो स्टुडिओ माझा मित्र प्रमोद चांदोरकर यांनी डिझाईन केला होता सगळा आणि नवीन स्टुडिओ होता. तर त्या स्टुडिओच्या इनॉग्रेशनसाठी सचिन पिळगावकरजी आले होते आणि आता स्टुडिओमध्ये ते येणार आहेत म्हटल्यावर ऐकवण्यासाठी स्टुडिओचा साऊंड कसा आहे काय हे ऐकवण्यासाठी काहीतरी करायचं होतं. म्हणून मोहनकुमार भंडारींनी मला रिक्वेस्ट केली होती तू एक नवीन गाणं बनव. म्हणून मला त्यावेळेला असं जे सुचलं गाणं ते मी बनवलं होतं. शब्द मी स्वतः लिहिले होते, हिंदी शब्द होते ते गाण्याचे आणि ते गाणं मीच गायलो होतो, मीच रेकॉर्ड केलं होतं. वन मॅन शो सारखं होतं सगळं. आणि सचिनजी आले, त्यांनी उद्घाटन केलं आणि त्यांना ते गाणं ऐकवलं आम्ही आणि मोहनजींनी माझी ओळख करून दिली. मोहनजींमुळेच माझी आज सचिन पिळगावकरांची ओळख झाली आणि त्यांना ते गाणं प्रचंड आवडलं. त्यांनी माझी विचारपूस केली, अरे तू काय करतोस, मग तू मुंबईला ये. तर मी त्यांना सांगितलं नाही मी तर बँकेमध्ये नोकरीला आहे, मी कसं काय येणार. तर ते म्हणले ठीक आहे, चांगलं काम केलंस तू, आपण करू एकत्र काम. आणि मला वाटलं ते असंच तोंड दाखलं म्हणतात की आपण करू एकत्र काम. पण त्यानंतर 6 महिन्यातच पुन्हा मला मोहनजींचा फोन आला. ते म्हणले अरे सचिनजींचं एक काम करायचं आहे तर तू ये. या दिवशी ते येत आहेत पुण्यामध्ये. आणि मी गेलो तर सचिनजी स्वतः आले होते आणि मला म्हणले आमचं एक सिरियल आहे, त्या सिरियलचं टायटल तुला करायचं आहे, तू कंपोज केलेलं आहे ते तू अरेंज करायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मी त्यावेळेला कीबोर्डवर प्रोग्रामिंग व्हायचं तर मी माझा कीबोर्ड घेऊन गेलो होतो आणि ती सिरियल मात्र प्रचंड फेमस सिरियल ठरली नंतर, ज्याचं टायटल म्युझिक मी नव्हतं केलं पण पूर्ण अरेंजमेंट मी केलं होतं. त्या सिरियलचं नाव म्हणजे तू तू मैं. क्या बात आहे. तर त्या सिरियलचं टायटल अरेंज केल्यानंतर मात्र सचिनजींचा माझ्यावरचा विश्वास अजून वाढला आणि 2003 सालची गोष्ट आहे. माझ्या डोक्यात आलं की आपण अजून काहीतरी करायला पाहिजे. आणि सचिनजी जसे उत्तम दिग्दर्शक आहेत, संगीताची उत्तम जाण आहे त्यांना, तसे ते उत्तम गायकही आहेत. तर मला असं डोक्यात आलं की आपण त्यांच्यासाठी काय गाणी करूया. म्हणून मी एक 12-15 गाणी बनवली आणि त्यांना एकदा मुंबईला जाऊन ऐकवली आणि त्यांना ती प्रचंड आवडली आणि ऐकल्या ते म्हणले चल आपण हा अल्बम करू. हळूहळू या सगळ्या 4-5 वर्षाच्या आमच्या परिचयामुळे त्यांचा माझ्यावरचा विश्वासही खूप वाढला होता आणि आम्ही तो सचिनमय नावाचा अल्बम केला, ज्यातली गाणी खूप चांगली गाजली त्या काळामध्ये. आणि ती 2003चा अल्बम होता. तो अल्बम झाल्यानंतर 2005-2004 मध्येच त्यांनी डिक्लेअर केलं की नवरा माझा नवसाचा ते दिग्दर्शित करणार आहेत. 12 वर्षांनी ते नवीन पिक्चर करणार होते आणि त्यांनी मोठ्या विश्वासानं ती जबाबदारी माझ्यावर टाकली आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा. देवाच्या दयेने मला पण त्यावेळेला बरेच चांगल्या चाली आणि चांगलं काम माझ्याकडनं झालं आणि अशा रीतीनं आमचा एकमेकांबरोबरचा प्रवास सुरू झाला जो आज तागायत आहे. त्यानंतर आम्ही सातपुते, एकुलती एक आणि त्यांचे सगळेच सिनेमे जवळपास मी केले आणि मला अतिशय सांगण्यास आनंद होतो आणि अभिमानही वाटतो की माझ्या करिअरमधला सगळ्यात
मोठा भाग हा सचिन पिळगावकर या व्यक्तीनं व्यापलेला आहे. जितेंद्र, हे बघून खरंच तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो. गेली अनेक वर्ष तू देश परदेशात खूप दौरे करतोयस आणि त्यातही मला प्रकर्षानं एक नाव घ्यायचं आहे, ते म्हणजे सोनू निगमजींचं. त्यांच्या कार्यक्रमातला तू एक लीड आर्टिस्ट आहेस. हे कसं काय जमून आलं? नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या हिरवा निसर्ग हा भोवतीने या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला माझी पहिल्यांदी सोनूजींशी ओळख झाली. आणि बोलता बोलता माझ्या डोक्यात एक गोष्ट होतीच पहिल्यापासून. माझी इच्छाही होती तीव्र की मला त्यांच्याबरोबर कीबोर्ड वाजवायचा आहे. म्हणून मी त्यांना विचारले होते की मला तुमच्याबरोबर कीबोर्ड वाजवायला आवडेल, तर तुमच्या ग्रुपमध्ये मला संधी मिळेल का? तर त्यावेळेला ते म्हटले तर नाही, आमचा फिक्स ग्रुप आहे, तसंही काही व्हेकन्सी नाही आहे, आमच्या ठरलेले मेंबर्स आहेत माझ्या बँडचे. म्हटलं ठीक आहे, कधी जर व्हेकन्सी आली तर मला जरूर सांगा. आणि ते माझ्या हिरवा निसर्ग गाणं प्रसिद्ध झालं आणि बॅक ऑफ द माइंड माझी म्युझिशियनशिप आणि संगीत देणं हे चालू झालं मोठ्या जोरानं. नवीन नवीन चित्रपट मिळत गेले. आणि ही 2009 सालची गमतीशीर गोष्ट आहे खूप. सोनूजींचा अँबी व्हॅलीमध्ये कार्यक्रम होता आणि मगाशी मी म्हणलं जो माझा मित्र प्रमोद, तो तिथे साऊंड इंजिनियर म्हणून काम करत होता. तर तिथल्या ढोलक प्लेअरचा ढोलक त्याचं पान फुटलं आणि त्यांना तात्काळ एका ढोलकची व्यवस्था करायची होती. तर अँबी व्हॅली हे पुण्यापासून जास्त जवळ, कार्यक्रम सुरू व्हायला थोडाच वेळ होता. तर प्रमोदचा मला फोन आला की अरे आमच्या ढोलकवाल्याचं ढोलकचं पान फुटलंय, तर कुठे पुण्यात ढोलक मिळतं का, घेऊन येशील का पटकन अँबी व्हॅलीला? म्हटलं ठीक आहे, बघतो, प्रयत्न करतो. तर मी पुण्यातल्या एका माझ्या मित्राला विचारलं, विक्रम भटला, की अरे ढोलक आहे का तुझ्याकडे? तो म्हटलं आहे. म्हटलं चल मग आपण कार्यक्रम बघायलाही जाऊ आणि तिथे ढोलक तुझा वापरतील आणि मग आपण येऊ परत. म्हणून आम्ही आंबेवलीला गेलो. आंबेवलीला गेल्यावर तिथं सोनूजींना भेटलो. ते तसे मला ओळखतच होते बरेच दिवसांनी. आणि कार्यक्रम झाला, ढोलक घेतला आम्ही आणि परत आलो. आणि एक्सप्रेसवेला आम्ही लागतोय तोपर्यंत सोनूजींचा फोन आला मला आणि मी उचलला. म्हणलं बोला सर, काय म्हणताय? तर ते म्हणले जितूभाई क्या आप हमारे साथ बजाओगे क्या कीबोर्ड? क्या बात है. ऑफकोर्स या प्रश्नाला नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. झालं असं होतं, कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याबरोबर जो कीबोर्ड प्लेअर होता त्यांनी डिक्लेअर केलं होतं की पुढच्या महिन्यापासून तो त्यांचा ग्रुप सोडतोय. अच्छा. आणि जस्ट कार्यक्रमाच्या आधी मी सोनूजींना भेटलो होतो, त्यामुळे त्यांच्याही ते स्मारडात होतं की जितूबाई कीबोर्ड वाजवतात आणि त्यांना विचारायला काय हरकत आहे. तर हा केवळ नशिबाचा भाग समजतो मी, किंवा असं आहे जे मी मनातनं खूप तीव्रतेनं डिमांड केलं होतं, ती इच्छा माझी संपूर्ण झाली. तर अशा रीतीनं 2010 साली मी सोनूजींचा ग्रुप जॉईन केला. तो आजपर्यंत आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव, जगभर हिंडणं, म्युझिकली अपग्रेड होणं, म्युझिकली खूप मोठं ज्ञान एवढ्या मोठ्या माणसाकडनं मला मिळालं आणि मिळत आहे. आणि ते गायक म्हणून जेवढे मोठे आहेत तेवढेच ते माणूस म्हणूनही अतिशय मोठे आहेत. एक आर्टिस्ट म्हणून तुला नक्कीच एक छान समाधान मिळत असणार. आणि मलाही असं प्रामाणिकपणे वाटतं की तुला तुझ्या योग्यतेचं आणि आवडीचं काम मिळालं आहे. रसिक हो, आपण यानंतर त्यांच्याच कार्यक्रमातली एक क्लिप बघूया. क्या कहूँ प्यार में दीवारों जैसा हाल है. तुझं खरंच मनापासून अभिनंदन. जाता जाता मला तुला एक विचारायचं आहे की गेली अनेक वर्ष रंगमंचीय कार्यक्रमातून तू मदन मोहन, SD बर्मन, शंकर जयकिशन, तुझ्या आवडीचा RD बर्मनजींचा पंचम परिचय, जो स्वतः तू डिझाईन केलेला कार्यक्रम, या अशा अनेक रंगमंचीय कार्यक्रमातून तू संगीत संयोजन करत आला आहेस. तो म्युझिकचा ट्रेंड तू अगदी जवळून बघितला आहेस. पण आता म्युझिकचा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे. या नवीन ट्रेंडबद्दल तुझं काय मत? जसा जसा काळ बदलत जातो ना पराग, तसा तसा म्युझिकचा ट्रेंड आहे ऑफकोर्स बदलत जातो. आपण पाहत आलो 1950 सालचं नक्कीच. म्युझिक, 1970 सालचा सुवर्ण काळातलं म्युझिक, 1990s मधलं म्युझिक आणि रेहमान सर आल्यानंतर त्यानंतर बदललेलं म्युझिक, आत्ताचं म्युझिक. या ट्रेंड हा खूप नॅचरल असतो. जसा
काळ प्रत्येक गोष्टीमध्ये बदल घडवत असतो, तसा संगीतात डेफिनेटली घडवत असतो. आणि माझ्या बाबतीत मी म्हणेन तर माझ्या आधीच्या पिढीने जो एक पद्धत सेट करून दिली होती की बहुतांश आम्ही सगळ्यांनी स्टेजवरती आधी रेकॉर्ड झालेली गाणीच वाजवली किंवा पूर्व रेकॉर्ड झालेल्या गाण्यांचा रिपरफॉर्मन्स केला किंवा त्याची अनुभूती दिली नव्यानं. तर ही पद्धत होती आणि हे सादर करत असताना हा एक अलिखित नियम होता की रेकॉर्डेड गाणं ज्या पद्धतीने रेकॉर्ड झाले त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन ते रिक्रिएट करायचं. म्हणजे ते गाणं करताना संगीतकारानं, गायकानं, म्युझिशियन्सनी काहीतरी विचार करून ते गाणं मांडलेलं असतं की ही हरकत घ्यायची नाही का, त्याच्यामागे कारण आहेत. खरं आहे. ही कॉर्ड वाजवायची, ही नाही वाजवायची, काय त्या लोकांना त्या वेगवेगळ्या कॉर्ड सुचत नव्हते असं नाही, पण ती न घेण्यामागेही काहीतरी कारण होतं. त्यामुळे ही पद्धत बरोबरच वाटते मला की जुनं गाणं जसं आहे तसंच सादर करावं. आता नवीन जमान्याची जी मुलं आहेत त्यांना ते म्युझिक फारसं डायजेस्ट झालेलं नाहीये किंवा त्यांचा तेवढा अभ्यासही नाहीये. त्यामुळे कदाचित असेल त्यांना ते म्युझिक त्यांच्या पद्धतीने मांडायला जास्त करून आवडतं आणि हे त्यांचं मत सुद्धा थोडंसं मॅच्युअरली घ्यायला पाहिजे आणि मान्य करायलाच पाहिजे. कारण त्या निमित्ताने ते एक प्रकारचं वेगळं म्युझिकच सादर करतायत आणि काही जुन्या गाण्यांना चांगल्या पद्धतीचा स्वरसाज किंवा वेगळ्या पद्धतीचा स्वरसाज चढवल्यामुळे काही जुनी गाणी नक्कीच जास्त निखरत आहेत. त्यामुळे हा ट्रेंड आहे, हा बदलत राहणार आहे आणि हे असं राहणारच चालू. आणि मला या बाबतीत काही आक्षेप डेफिनेटली नाही आहे. एक प्रकारे काही गोष्टी चांगल्याच होत असतात. या निमित्ताने नवीन गाणी पण येत असतात, नवीन पद्धतीचं म्युझिकही येत असतं आणि हे चालूच राहणार आहे. जितेंद्र, या मुलाखतीच्या माध्यमातून तुझ्याबद्दल मला बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. तुझ्या पुढच्या सांगीतिक प्रवासाकरता पर्सनली माझ्याकडून आणि सुरेश्रीकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद पराग. तुझेही मी मनपूर्वक आभार मानतो की तुझ्या या ध्येयवेडे कलाकार या उपक्रमामध्ये तू मला बोलवलंस. या उपक्रमाच्या निमित्ताने अनेक कलाकारांची नव्यानं ओळख होतीये लोकांना. आणि श्रोते हो, तुम्हीही स्वरश्री हे यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा. धन्यवाद.